नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या 24 सप्टेंबर गुरुवारी कशा पद्धतीने मार्केटच्या इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात किंवा उद्याच्या दिवसासाठी आपण मार्केटचा ॲनालिसिस थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काल जे आपण ॲनालिसिस केलं होतं ते काल टेलिग्राम चॅनलवरती ॲनालिसिस शेअर केलं होतं. तर त्या ॲनालिसिसप्रमाणे आपण एक ट्रेंडलाईन डिस्कस केली होती आणि 25,160 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आपण मार्क केला होता, डिस्कस केला होता. तो सपोर्ट लेवल ती ब्रेक होते तर आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंट खालच्या डाऊन साईडच्या लेवल्स येताना दिसू शकतात, असं आपण काल डिस्कस केलं होतं. त्याप्रमाणे आज पण मार्केट सुरुवातीला ओपन होतानाच गॅप डाऊन ओपन झालं आणि जेव्हा पण मार्केट गॅप डाऊन ओपन होतं तेव्हा मार्केटमध्ये कन्फ्युजन राहतं. पण नेहमी लक्षात ठेवा, प्राइस ॲक्शनचा एक रूल आहे की जे मार्केटमध्ये जे सपोर्ट असतात म्हणजे 25,160 किंवा 25,115 ह्या जे सपोर्टच्या लेवल आपण डिस्कस केलेले आहेत, हे सपोर्ट असतात. हे जेव्हा ब्रेक होतात, ब्रेक होऊन जेव्हा मार्केट खाली जातं, सपोर्ट घेऊन जेव्हा पुन्हा मार्केट वरती येतं, तेव्हा ह्याच सपोर्टच्या लेवल्स ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता, मग आपण जी शेवटची लेवल डिस्कस केली होती 25,045, तिथेच मार्केटमध्ये सपोर्ट घेतला आणि तिथून मार्केटने एक रिव्हर्स पॉझिटिव्ह मोमेंट आली आणि त्या लेवलवरती रिजेक्शन घेऊन हीच सपोर्टची लेवल, जी आधी सपोर्टची लेवल होती ती आता रेजिस्टन्सचं काम केलं. तिथून पुन्हा रिजेक्शन आलं आणि परत लिक्विडिटी क्रिएट करून पुन्हा मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम आली. अशा पद्धतीने एक कन्फ्युजिंग डे होता. आजचा दिवस जरा टफ होता आणि पुन्हा त्यामध्ये सेलिंग मोमेंटम येऊन पुन्हा आपल्या शेवटच्या लेवललाच येऊन मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. तर हे ॲनालिसिस आपण काल यूट्यूब व्हिडिओ नव्हता आला तर काल आपण टेलिग्रामला ॲनालिसिस शेअर केलं होतं. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता मी वन डे टाईम फ्रेमचा चार्ट इथे ओपन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आजची जी कॅन्डल आलेली आहे ती एक निगेटिव्ह कॅन्डल आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि क्लोजिंग जी झालेली आहे ती ही जी लाईन आहे ती 9 EMAची लाईन आहे आणि क्लोजिंग भेटलेली आहे ती 9 EMAच्या खाली आपल्याला क्लोजिंग भेटलेली आहे. त्यामुळे मार्केटचा जो शॉर्ट टर्मचा ट्रेंड आहे तो आपल्याला थोडासा निगेटिव्ह होताना दिसत आहे. एक तासाच्या टाईम फ्रेमचा जर विचार केला तर आपण काही दिवसापूर्वी ही एक ट्रेंडलाईन डिस्कस केली होती. जेव्हा मार्केट एक अपट्रेंडमध्ये होतं आणि ह्या ट्रेंडलाईनला मार्केट रिस्पेक्ट करत होतं. या ट्रेंडलाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती जात होतं. मार्केट हायर हाय, हायर लोचं स्ट्रक्चर तयार करत होतं आणि जेव्हा 19 तारखेला हा ट्रेंडलाईन जेव्हा ब्रेक झाली तेव्हा मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने ही जी आता निगेटिव्ह मोमेंट आता आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते, तर अशाच पद्धतीने एक ट्रेंड लाईन इथे सुद्धा तयार होताना आपल्याला दिसत आहे आणि मार्केट त्या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेत घेत खाली जात आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे लोअर लो लोअर हाय या पद्धतीनं स्ट्रक्चर तयार करून मार्केट एक डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला दिसत आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण बघितलं तर मी ते उद्याच्या दिवसासाठी गुरुवारच्या दिवसासाठी मी ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केलेले आहेत. तर 25,030 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे जो आजचा दिवसाचा लो आहे आणि 25,105 हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे जो एक स्विंग क्रिएट केला होता आजच्या दिवशी. ती लेवल आहे 25,105. डाऊन साईडला 25,030 हा इम्पॉर्टंट सपोर्ट जर ब्रेक होतोय तर एक टप्पा घेऊन जर ब्रेक होतोय तर आपल्याला 24,990, 24,960 आणि 24,920 या लेवल्स आपल्याला तिथे उद्याच्या दिवसाला आपल्याला येताना दिसू शकतात आणि अपसाईडला 25,105 रेजिस्टन्सची इम्पॉर्टंट लेवल जर एक टप्पा घेऊन जर ब्रेक होते तर वरच्या बाजूला 25,135, 25,175 आणि 25,220 ह्या लेवल्स येताना आपल्याला अपसाईडला दिसू शकतात आणि या दरम्यान 25,030 ते 25,105 या दरम्यान कोणताही आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. हा कम्प्लिटली नो ट्रेड एरिया आपल्यासाठी कन्सिडर करायचा आहे. यामध्ये मार्केट कन्सोलिडेशन किंवा साईडवेज राहू शकतं, तर त्यामध्ये प्रीमियम डिके होऊन एक आपल्यालाच लॉस होण्याची शक्यता त्या दिवशी राहू शकते. त्यामुळे ह्या एरियामध्ये कोणताही ट्रेड आपण प्लॅन करायचा नाही. तर ह्या लेवल्सवरती उद्या मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन करताना लक्ष द्यायचं आहे आणि इन केस जर गॅपअप किंवा गॅप डाऊन ओपन झालं हा व्ह्यू इनव्हॅलिड राहील. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर
व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.